हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण पावभाजी तयार केलेली आहे, ती आपण बघणार आहे. तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण टेस्टी अशी पावभाजी तयार केलेली आहे. पावभाजी तयार करण्यासाठी आपण 2 बटाटे वरची साल काढून घेतलेले आहे, 1 बीट घेतलेला आहे, त्याची वरची साल काढून फोड्या तयार करून घेतलेल्या आहेत, आणि 1 गाजर साल काढून चिरून घेतलेले आहे. 1 वाटी वाटाणा आणि 1 वाटी फ्लावर घेतलेला आहे. तर या सर्व भाज्या आपण पहिल्यांदा शिजवून घेणार आहे. फ्लावर आपण धुवून घेतलेला आहे. तर या सर्व भाज्या आपण कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घालून, हळद आणि चवीनुसार मीठ घालून आपण 3 शिट्ट्या करून सर्व भाज्या शिजवून घेणार आहे. दोन सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि 2 टोमॅटो मोठ्याच फोडी करून घेतलेल्या आहेत, त्याची आपण प्युरी तयार करून घेणार आहे. कढईमध्ये आपण पावभाजीची भाजी तयार करून घेत आहे. त्यासाठी आपण गरम कढईमध्ये 3 पळी तेल घालत आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे भाजून घेत आहे. 3-4 कांदे चिरून मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घेतलेले आहे, ते आपण गरम तेलामध्ये भाजून घेत आहे. तर असा थोडासा लालसर होईपर्यंत कांदा आपण तेलामध्ये भाजून घेतलेला आहे. यामध्ये आपण अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरे यांचा मसाला तयार करून घेतलेला आहे. तो मसाला आपण 2 चमचे तेलामध्ये घालून परतून भाजून घेत आहे. दोन टोमॅटोची आपण मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. ती पेस्ट आपण तेलामध्ये घालून परतून भाजून घेत आहे. दोन सिमला मिरच्या आपण चिरून घेतलेल्या आहेत, त्याही आपण या मसाल्यामध्ये परतून भाजून घेणार आहे. थोडंसं मीठ टाकून आपण सर्व मसाले 3-4 मिनिटे परतून भाजून घेणार आहे. पावभाजी तयार करण्यासाठी भाज्या आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या आहेत, त्या आपण मॅशरने मॅश करून घेणार आहे. बीट वापरल्यामुळे पावभाजीच्या भाजीला कलर छान येतो, कोणताही रंग न टाकता भाजीला रंग छान येतो. कांदा, टोमॅटो, हिरव्या मसाल्याचं वाटण आणि मिरची आपण 3-4 मिनिटे परतून भाजून घेतलेली आहे. यामध्ये आता थोडीशी हळद पावडर, 2 चमचे लाल तिखट पावडर, 1 चमचा गरम मसाला, मुंबई भाजीपाव मसाला 2 चमचे घालून हे सर्व मसाले आपण तेलामध्ये चांगले परतून भाजून घेणार आहे. यामध्ये 1 चमचे कांदा लसूण मसाला घालून हे सर्व मसाले आपण तेलामध्ये परतून भाजून घेत आहे. यामध्ये 1-2 चमचे साजूक तूप घालून आपण हे सर्व मसाले परतून भाजून घेणार आहे. सर्व मसाले चांगले भाजून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण शिजवून घेतलेल्या भाज्या मॅशरने मॅश करून घेतलेल्या आहेत, त्या आपण भाज्या यामध्ये घालून परतून घेणार आहे. सर्व भाज्या आणि मसाले आपण चांगले एकत्र परतून घेतलेले आहेत. यामध्ये 1 चमचा छोले मसाला आणि कसुरी मेथी घेतलेली आहे, ती आता हातावरतीच चुरडून यामध्ये टाकत आहे. सर्व मसाले आणि भाज्या आपण एकत्र परतून घेतलेले आहेत. यामध्ये आता आपण गरम केलेले पाणी घालत आहे. यामध्ये मी अजून पाणी घालून भाज्या आहे ती शिजवून घेणार आहे. भाज्या आपण पहिल्यांदाच शिजवून घेतलेल्या आहेत, आता फक्त पाण्यामध्ये 3-4 मिनिटे शिजवून घेणार आहे. सर्व भाज्या आपण पाण्यामध्ये चांगली एकत्र मिक्स करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण पावभाजी तयार करून घेतलेली आहे.
चवीसाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे. भाजी शिजवताना पण आपण मीठ टाकलेले, त्यामुळे आता आपण थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये आता घालत आहे. तर अशा पद्धतीने आपण पावभाजीची भाजी तयार केलेली आहे. कोणताही कलर न वापरता आपण पावभाजीची भाजी अशा पद्धतीने तयार केलेली आहे. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण पावभाजीची भाजी तयार केलेली आहे. तर आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. गरम तव्यावरती आपल्याला पाव शेकून घ्यायचे आहे. तर पावाला बटर किंवा तूप लावून पाव आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर मी तूप लावून पाव आहेत ते भाजून घेत आहे. मसाला पाव तयार करण्यासाठी गरम तव्यावरती थोडंसं बटर टाकून त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकून आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि तयार केलेली पावभाजी टाकून त्याच्यावरती आपण पाव भाजून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आज 31 डिसेंबरला पावभाजी तयार केलेली आहे. तर आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने टेस्टी पावभाजी तयार करा. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.